देशपांडे आजोबा, काय झालं? मी थोडा काय झालं काय? आज आपलं काय ठरलं होतं? आज आपण फिरायला जाणार होतो ना, विसरला? नाही, विसरलो नाही, पण जरा एका ठिकाणी जायचंय मला. काय झालं आजोबा? ते मोना. काय झालं मोनिकाला? काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. मला एका ठिकाणी जरा जायचंय म्हणून घाईघाईत चाललोय. अहो मग काळजी कशाला करता? मी सोडतो ना तुम्हाला. नको नको, मी जाईन. अहो आता इथे रिक्षा मिळणार आहे का तुम्हाला? काय जाईल? मी सोडतो तुम्हाला. अहो खरंच नको, जाईन मी माझा. ठीक आहे ठीक आहे, मग पण उद्या नक्की जाऊया फिरायला. हो हो चालेल. नक्की ना? हो हो. अहो अहो कुठे चाललायत आणि असे कुठे निघालायत तुम्ही? मी हॉस्पिटलला निघालोय. मला इथे थांबवणं नाही आणि मी थांबूच शकत नाही. आणि तिचा फोनही लागत नाही. अहो असे तेरीमेरीत जाऊ नका. तुम्ही आधी शांत व्हा बघू. मी शांत होऊ शकत नाही. उगाच मी सोडलं तिला. हो ठीक आहे, पण तिकडे हॉस्पिटलमध्ये मनू आहे ना. ही पोचली की मनू फोन करेल ना. नाही नको, तू मला आता थांबवू नकोस. अगं घरात बसलो ना तर 100 प्रश्न मनात येतील. मी हॉस्पिटलला जातो, तिला बघितलं की मी शांत होईल. हो पण रस्त्यात हल्ली गर्दी किती आहे माहितीये ना तुम्हाला. आणि हॉस्पिटल पण किती लांब आहे. वाटेत जर तुम्हाला काही झालं तर मी काय करू? सांगा बरं. बरं आधी आत चला तुम्ही. हे बघा, मी हवं तर मनूला लगेच फोन करते, मग तर झालं. चला बरं, चला आधी तुम्ही आत चला. हो असं कसं करून चालेल? कसे तुम्ही असे लगेच निघालात? तू आता का जाऊ? नाही, तू आलीस त्याचा आनंदच आहे म्हणा. अगं पण तू बारशाच्या दिवशी येणार होतीस ना. मामा मला वाटलं होतं मला बघून तुम्हाला आनंद होईल, पण तुम्ही तर इकडे प्रश्नच विचारताय. आवडलं नाहीये का मी घरी आलेलं? नाही अगं, असं मी म्हटलं का? पण तू एकटीच आलीस म्हणून विचारलं. आपली छकुली कुठे आहे? झोपले घरी मस्त. अगं उठली तर. किती प्रश्न विचारताय तुम्ही? ठीक आहे मी घरी परत जा. नाही नाही अगं, तू उंबरठ्या जवळ येऊन जर परत गेलीस ना तर माई मला घराच्या बाहेर काढेल. ये ये. मग मी काम करते ना नानू मामा. मी आजींना सांगते की नानू मामांनी मला सांगितलंय बारशाच्या आधी मी घरात पाऊल ठेवायचं नाही. चालेल? नको नको नको. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं, खूप झालं. आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.